नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहूयात उकड न काढता किंवा कळ्या न पाडता अतिशय सोप्या पद्धतीने तांदळाच्या पिठाचे मोदक कसे बनवायचे. आणि विशेष म्हणजे हे मोदक बनवण्यासाठी आपण फक्त एकच चमचा साखर वापरणार आहे. त्यामुळे मधुमेह असणारे लोक सुद्धा हे मोदक नक्कीच खाऊ शकतात. गडबडीच्या वेळी नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवण्यासाठी जर वेळ नसेल तर हे मोदक अगदी झटपट बनवून तयार होतात. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. कोणत्याही तांदळाचं पीठ वापरू शकता. 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1 वाटी साखर लागणार आहे. पण मागे सांगितल्याप्रमाणे फक्त एकच चमचा साखर आपण वापरून हे मोदक बनवणार आहे. तर ते कसं हे आपण पुढे पाहणारच आहे. तर 1 वाटी साखरेमध्ये साधारण 13 ते 14 चमचे साखर बसते. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की साखर जास्त खाणं हे शरीरासाठी चांगलं नसतं. मधुमेह असणारे लोक तर साखरेचा कोणताही पदार्थ खाऊ शकत नाहीत. तर हे पहा, 1 वाटी साखरेमध्ये 14 चमचे साखर बसलेली आहे. ही साखर आपण नेहमीची घरी वापरतो तीच साखर आहे. तर आता या वाटीभर साखरेऐवजी एकच चमचा साखर आपण वापरणार आहे. तर त्यासाठी मी वापरणार आहे जिंदगी स्टिविया नेचर्स स्वीटनर. साखरेऐवजी हे स्वीटनर आपण कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये वापरू शकतो. यामध्ये 0 कॅलरीज, 0 कार्बोहायड्रेट्स आणि 0 शुगर आहे. स्टिविया हे एक प्लांट आहे आणि त्याच्यापासूनच हे स्वीटनर बनवलं जातं. त्यामुळेच याला नेचर्स स्वीटनर असं म्हणतात. तर न्यूट्रिशन फॅक्ट्समध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात कॅलरीज नाहीत. त्यामुळे घरातले सगळेजण लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत यापासून बनलेला कोणताही गोडाचा पदार्थ बिनधास्त खाऊ शकतात. हे प्लांटपासून बनलेलं स्वीटनर असून सुद्धा हे वापरून कोणताही गोडाचा पदार्थ बनवला तरी तो अगदी परफेक्ट होतो आणि स्वादिष्ट बनतो. घरची साखर वापरून जशी पदार्थाला चव येते तशीच ही साखर वापरून सुद्धा येते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 चमचे किंवा 2 टेबलस्पून आपली नॉर्मली जी घरातली साखर असते त्याऐवजी फक्त 1 ग्रॅम ही पावडर वापरू शकता. त्यामुळे अगदी चिमूटभर पावडर सुद्धा खूप काम करते आणि पदार्थ गोड होतो. तर हे पहा, या कंटेनरमध्येच हा 1 ml किंवा 1 ग्रॅमचा एक छोटासा स्पून दिलेला आहे. रोजच्या वापरातली साखरेची पावडर आपण जशी करून घेतो त्याप्रमाणेच याचं टेक्स्चर आहे. 2 चमचे किंवा 2 टेबलस्पून आपण नेहमी वापरतो त्या साखरेऐवजी फक्त 1 ग्रॅम हे स्वीटनर आपण वापरू शकतो. फक्त चिमूटभर म्हटलं तरी सुद्धा चालेल एवढंच हे स्वीटनर आपण वापरू शकतो. वाटीभर साखरेमध्ये 14 चमचे साखर बसलेली आहे. तर त्याऐवजी आपल्याला फक्त हे 7 छोटे चमचे म्हणजे फक्त 7 ग्रॅम हे स्वीटनर वापरायचं आहे. तर हे पहा, 7 हे छोटे चमचे हे स्वीटनर मी एका वाटीमध्ये घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता फक्त चमचाभर हे स्वीटनर आहे. 1 वाटी साखर वापरण्यापेक्षा फक्त 1 चमचा हे स्वीटनर आपल्याला वापरायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे एवढ्या कमी क्वांटिटीमध्ये मोदक सुद्धा अतिशय परफेक्ट गोड होतो आणि स्वादिष्ट बनतो. कमी क्वांटिटीमध्ये हे स्वीटनर आपल्याला वापरायचं असल्यामुळे खूप दिवस ही पावडर आपण वापरू शकतो. तर साखर न वापरता हे स्वीटनर वापरून मोदक कसे बनवायचे ते पाहूयात. तर त्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ कढईमध्ये थोडंसं भाजून घ्यायचंय. कोणत्याही तांदळाचं पीठ वापरू शकता कारण याची आपण उकड काढून घेणार नाही. लो टू मीडियम फ्लेमवरती सतत हलवत 5 ते 6 मिनिटे हे पीठ भाजून घ्यायचं. म्हणजे तांदळाचा कच्चा फ्लेवर सुद्धा निघून जातो आणि मोदक सुद्धा चवीला चांगला लागतो. 4 ते 5 मिनिटे हे पीठ चांगलं भाजून झालेलं आहे. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने 2 वाट्या दूध घ्यायचं. उकळून थंड झालेलं हे दूध आहे. दुधामध्येच आपल्याला अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घ्यायचंय. तर हे प्रमाण लक्षात ठेवा. 1 वाटी तांदळाचं पीठ, 2 वाटी दूध आणि अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट. मिक्सरला फक्त 2च वेळा हे फिरवून घेतलं. आणि तुम्ही पाहू शकता एकदम क्रीमी मिक्सचर याचं बनलेलं आहे. आता कढईमध्ये हे दुधाचं मिश्रण काढून घेतलं. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. डेसिकेटेड कोकोनट वापरल्यामुळे थोडंसं घट्टसर हे झालेलं आहे. यामध्येच 1 चमचा तूप घ्यायचं. तुपामुळे मोदकाला खूप छान चकाकीपणा येतो. तर आता हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं नाही, फक्त एक उकळी काढून घ्यायची. तर हे पहा, 2 मिनिटातच याला चांगली उकळी आलेली आहे. आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं, त्यामुळे मोदकाला चव खूप छान येते. आणि आता यामध्ये जिंदगी स्टिविया नेचर्स स्वीटनर घ्यायचं. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 1 मिनिटभर फक्त आटवून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम बंद करून थोडं थोडं तांदळाचं पीठ यामध्ये ॲड करत राहायचं. असं केल्यामुळे तांदळाच्या पिठाच्या गाठी होत नाहीत आणि हे मिक्सचर सुद्धा अगदी स्मूथ बनतं. एका हाताने स्पॅच्युलाच्या साहाय्याने हलवत दुसऱ्या हाताने हे थोडं थोडं पीठ ॲड करत राहायचं. म्हणजे यामध्ये तांदळाच्या पिठाच्या अजिबात गाठी होत नाहीत. तर या पद्धतीने 1 वाटी तांदळाचं पीठ सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. सगळं पीठ मिक्स करून झाल्यानंतर अशा प्रकारचं घट्टसर मिश्रण बनतं. तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात गाठी झालेल्या नाहीत.
आता गॅसची फ्लेम ऑन करून 1 मिनिटभरच हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचे. त्यानंतर गॅस बंद करून फक्त 5 मिनिटे याला वाफ द्यायची. तोपर्यंत मोदकांसाठी सारण बनवून घेऊयात. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 छोटी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलं किंवा याऐवजी किसून घेतलेलं सुकं खोबरं सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर 1 छोटी वाटी बदाम, 1 छोटी वाटी काजू घेतले. त्यासोबतच 1 ते 2 वेलची घेतली. आता यामध्ये सुद्धा आपण नेहमी वापरतो ती साखर वापरणार नाही किंवा गुळाचा सुद्धा वापर करणार नाही. तर याऐवजी आपण जिंदगी स्टिविया नेचर्स स्वीटनर वापरणार आहे. तर एवढ्या सारणासाठी आपल्याला 1 छोटी वाटी साखर किंवा गुळाची गरज लागणार होती, पण त्याऐवजी फक्त 2 ग्रॅम म्हणजे 2 हे छोटे चमचे हे स्वीटनर आपण वापरणार आहे. आणि या एवढ्याच क्वांटिटीमध्ये हे सारण अगदी परफेक्ट गोड होते, चवसुद्धा खूप छान येते. झाकण लावून मिक्सरला 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता अगदी फाईन पावडर याची झालेली नाही, थोडंसं दरदरीतच आहे. एका भांड्यामध्ये ही पावडर काढून घेतली. आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घ्यायचं, म्हणजे सारणसुद्धा थोडंसं ओलसर बनतं आणि मोदकामध्ये स्टफ करायला सुद्धा सोपं पडतं. तर हे पहा, सारणाला सुद्धा मस्त ओलसरपणा आलेला आहे. आता सुरुवातीलाच याचे छोटे छोटे अशा प्रकारे गोळे बनवून ठेवायचे, म्हणजे मोदक बनवताना अगदी झटपट ते स्टफ करता येतात आणि मोदक सुद्धा पटकन बनवून तयार होतात. तर हे पहा, अशा प्रकारे रोल बनवल्यासारखे हे छोटे छोटे गोळे बनवून तयार आहेत. मोदकाचं मिक्सर सुद्धा तयार आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अगदी स्मूथ बनलेला आहे आणि स्वीटनर वापरलेला आहे तरी सुद्धा याचा रंग बदललेला नाही. अगदी स्मूथ असा याचा गोळा बनवून तयार झालेला आहे. आता हे मोदक आपण कळ्या न पाडता बनवणार आहे, तर त्यासाठी मोदक बनवण्याचा साच्याचा वापर केलेला आहे. साच्याला आतमधून थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे पीठ सुद्धा याला आतून चिकटून राहत नाही आणि मोदक सुद्धा अतिशय सुरेख बनतात. आता थोडं थोडं हे मिक्सर घेऊन या साच्यामध्ये स्टफ करून घ्यायचं. तर सुरुवातीला आतमधून साच्याच्या साईडने याला चिकटून घ्यायचं, म्हणजे मोदकाला बाहेरून जी डिझाईन तयार होते ती सुद्धा सुंदर येते. अगदी मऊसूत लोण्यासारखं हे मिक्सर बनलेलं आहे, त्यामुळे स्टफ करून घ्यायला सुद्धा खूप सोपं पडतं. हलक्या हाताने याला थोडंसं दाबत दाबत हे चिकटून घ्यायचं आहे. आता यामध्ये सारण स्टफ करून घेऊयात. अतिशय सोपी पद्धत आहे, अगदी झटपट मोदक बनवून तयार होतात. सारण स्टफ करून झाल्यानंतर पुन्हा हे मिक्सर घेऊन याला पॅक करून घ्यायचं. साचा आता डिमोल्ड करून घेऊयात. आणि हे पहा, मोदक किती सुंदर बनलेला आहे. पीठ सुद्धा आतमधून चिकटलेलं नाही. मोदकाला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि याचं टेक्स्चर सुद्धा उकडीच्या मोदकांसारखं मऊसूत लोण्यासारखं आहे. सजावटीसाठी थोडंसं केशरचं दूध मी तयार करून ठेवलेलं आहे. मोदकाच्या वरच्या भागावरती थोडंसं हे दूध लावून घेतलं आणि मस्त चविष्ट स्वादिष्ट फक्त चमचाभर साखरेचे हे मोदक बनवून तयार आहेत. आता हे मोदक घरातले सगळेजण अगदी आवडीने खाऊ शकतात, लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत. आणि जे साखरेचे पदार्थ खाऊ शकत नाहीत, ज्यांना मधुमेह आहे, ते सुद्धा हे मोदक अगदी बिनधास्त खाऊ शकतात. पद्धत सुद्धा अतिशय सोपी आहे. उकडीचे मोदक करण्यासाठी जर वेळ नसेल किंवा गडबड असेल तर नैवेद्यासाठी हे मोदक तुम्ही नक्कीच बनवू शकता. अगदी कमी वेळेमध्ये बनवून तयार होतात आणि चवीला सुद्धा खूप छान बनतात. तर मोदक बनवायचा साचा जर नसेल तर हे मोदक कसे बनवायचे ते पाहूयात. तर त्यासाठी थोडासा तुपाचा हात घेऊन या पिठाचा एक गोळा बनवून घेतला. पिठाची 1 छोटी वाटी किंवा पारी करून घ्यायची आणि यामध्ये हे बनवून घेतलेलं सारण स्टफ करून घ्यायचं. सारण स्टफ करून घेतल्यानंतर हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने याला मोदकाचा आकार द्यायचा. तर मोदक बनवायचा साचा जर नसेल किंवा हात वळणीचेच मोदक तुम्हाला बनवायचे असेल तर या पद्धतीने बनवू शकता. आता चमच्याच्या साह्याने किंवा टूथपिकच्या साह्याने अशा प्रकारे याला कळ्या करून घ्यायच्या. ही सुद्धा पद्धत अतिशय सोपी आहे आणि मोदक सुद्धा अगदी झटपट बनवून तयार होतात. तर हे पहा, जितक्या जवळ बनवता येतील तितक्या जवळ या कळ्या पाडून घ्यायच्या, म्हणजे मोदक सुद्धा दिसायला अतिशय सुंदर दिसतो. तर अशा पद्धतीने छोटे छोटे मोदक सुद्धा बनवू शकता. आता हे मोदक बनवून तयार झालेले आहेत, याला पुन्हा उकडायची काही गरज नाही, कारण दुधामध्ये तांदळाचं पीठ अगदी परफेक्ट शिजवून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर सुरेख हे मोदक बनलेले आहेत. उकडीच्या मोदकांसारखेच अगदी पांढरे शुभ्र मऊसूत लोण्यासारखे हे मोदक बनतात. गणेश चतुर्थीला किंवा गणेशोत्सवाच्या कोणत्याही दिवशी नैवेद्यासाठी हे मोदक झटपट बनवू शकता. लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना हे मोदक खूप आवडतील. तर हे पहा, सारण सुद्धा यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला स्टफ करून घेता येतं आणि सारण जर जास्त असेल तर कुठल्याही प्रकारचा मोदक चवीला चांगलाच लागतो. हे मोदक बनवण्यासाठी जे आपण स्वीटनर वापरलेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.